नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अशोक खराचे वेगवेगळे कारनामे आता समोर येतात. त्यापैकी दत्तात्रय खेमनर या पत्रकारांनी ह्या अशोक खराची काही महिन्यापूर्वीच पोलखोल केली होती आणि त्या पोलखोलीवरती त्यांनी एक लेटर लिहून महिला अध्यक्षांना माफी पण मागितली होती, कारण महिला अध्यक्षाने त्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याच्या बातमीवरती. आता सर्वात महत्वाचं, ह्या पत्रकारांनी काही ठिकाणी मुलाखती दिल्या आणि त्या मुलाखतीमध्ये आलेल्या 5 गोष्टी, अत्यंत घृणास्पद ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि ह्याच 5 गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट, ह्यामध्ये तो सर्वात महत्वाचं जे पीडित आहेत त्यांना घेरायचा आणि त्यांना लक्षात घेऊन उच्च शिक्षित पीडित महिला किंवा पुरुष हे त्यांच्याकडे ज्यावेळेस आले तर त्यावेळेस त्यांना ऑब्झर्व करून त्या उच्च शिक्षित लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचा. नंबर 2, काही लोकांना तो रत्न द्यायचा. काही लोकांना हे रत्न घातल्यावरती असं होईल तसं होईल, तुमच्या व्यवसायामध्ये भरभराटी येईल वगैरे वगैरे अशा पद्धतीने. आणि एका व्यापाऱ्याला त्याने 3 लाखाला आणि 2 लाखाला असे डुप्लिकेट रत्न विकले होते. हेही प्रकरण बाहेर आलं होतं, समजलं होतं लोकांना, पण याच्यावरती काही झालं नाही. अशा पद्धतीने तो फसवणूक करायचा. नंबर 3, यामध्ये तो सर्वात घृणास्पद गोष्ट करायचा ते म्हणजे उच्च शिक्षित महिला आहेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना सांगायचा की तुमचं योनी शुद्धीकरण करावं लागेल आणि त्या महिलेला गुंगीचं औषध देऊन त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करायचा. ही एवढी घृणास्पद गोष्ट आहे की हे सांगायलाही मला लाज वाटते. अशा गोष्टी तो करायचा. आणि त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे तो एकमेकांमध्ये संबंध प्रस्थापित करूनही द्यायचा. अशाच एका उद्योजकाला त्यांनी एका महिलेसोबत संबंध प्रस्थापित करून दिले आणि पुन्हा काही महिन्यानंतर ती महिला प्रेग्नंट आहे असं सांगितलं आणि त्या उद्योजकाकडनं जवळपास 20 कोटी रुपये उकळले असं कोणी सांगितलं. या पत्रकार दत्ता खेमनेकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं. अशा ह्या कारनामे करायच्या, अशा गोष्टी करायच्या. आणि सर्वात महत्वाचं आणि एक्सपोज, हे बऱ्याच मोठी लिंक येऊ शकते. 5वी गोष्ट म्हणजे तो एका मंत्र्याला शक्तिवर्धक असं काहीतरी औषध द्यायचा, त्याच्या ह्याच्यामध्ये युरिनमध्ये मिक्स करून वगैरे वगैरे. असा या 5 गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट आणि घृणास्पद आहेत त्याच्यावरती चर्चा करायला नको वाटतं. आणि ह्या गोष्टी व्यतिरिक्त अनेक गोष्टी आता ह्या अशोक खराच्या बाहेर येत आहेत आणि असं सांगितलं जातं की याचं पॉलिटिकल कनेक्शन मोठं आहे आणि याच्या सोबत याच्या जाळ्यामध्ये अडकलेले खूप मोठे उच्च शिक्षित महिला पुरुष आहेत. आणि ह्यासोबतच पोलिसांनी एक आव्हान केलेलं आहे, पुढे येऊन तुम्ही बिनधास्त कंप्लेंट करा, आम्ही तुमचं नाव समोर आणणार नाही, म्हणजे चौकशीला सोपं जाईल. त्यासोबतच जर एखाद्याला वाटलं की आम्ही कंप्लेंट केल्यावरती संरक्षण पाहिजे तर संरक्षणही देऊ असे पोलिसांनी सांगितलंय. तर अशा प्रकारचे अशोक खराचे हे कारनामे आपल्याला काय वाटतं याबद्दल आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.